महाराष्ट्राच्या निवडणुकीचा निकाल आता जाहीर झालेला आहे. त्यामध्ये सर्वात जास्त मानला जाणारा बीड जिल्ह्यामध्ये महायुतीला लोकसभेच्या वेळेस अपयश आल्याच्या नंतर सर्व पक्षांना वाटत होतं की बीड जिल्ह्यावर महाविकास आघाडीच्या जागा ह्या निवडून येतील. पण तसं काही न होता येथे महायुतीच्या 5 आणि महाविकास आघाडीची एकच जागा निवडून आलेली आहे. तर ते कोणत्या जागा आहेत हे आज सर्व आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी व्यंकटेश आणि तुम्ही पाहताय विषय खतरनाक. तर महाराष्ट्रामध्ये अवघं वेळ लावलेली एक विधानसभा मतदारसंघ म्हणजे बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा, ज्यामध्ये महायुतीकडून धनंजय मुंडे साहेब व महाविकास आघाडीकडून राजसाहेब देशमुख साहेब हे मैदानात होते. आणि त्यामध्ये ही चुरशीची लढत पहिला दिसतही असेल तरी निकालाच्या अनुषंगाने तशी काही लढत झालेली नाही. कारण की धनंजय मुंडे साहेब यांचा तिथे तब्बल 1,41,000 मतांनी तिथे विजय झालेला आहे. आणि त्यानंतर केज विधानसभा मतदारसंघ हा विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा यांनी पुन्हा एकदा जिंकलेला आहे. पण ह्या लढतीमध्ये सर्वांना असं वाटत होतं की पृथ्वीराज साठे साहेब यांचा विजय होईल, पण फार थोड्याशा मताने 2700च्या मताने पृथ्वीराज साठे यांचा पराभव हा केज विधानसभेमध्ये झालेला आहे. त्यानंतर येते ते म्हणजे माजलगाव विधानसभा मतदारसंघ, ज्यामध्ये अपक्षांनी खूप जास्त जोर लावलेला होता. असा मतदारसंघ जो की विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके यांनीच तो पुन्हा जिंकलेला आहे आणि दाखवून दिलेला आहे की सोळंके पॉवर माजलगाव मध्ये आणखी नाही आहे. कारण की प्रकाशदादा सोळंके हे शेवटच्या 5-7 फेऱ्यांमधून त्यांनी लीड घेत तब्बल 5,500 मतांनी त्यांचा विजय हा माजलगाव विधानसभा मध्ये झालेला आहे. त्यानंतर येतं ते दुसरं मतदारसंघ म्हणजे जेथे की अपक्ष आणि महायुतीमध्ये झालेले बंड आणि महायुतीचे 2 उमेदवार असलेला मतदारसंघ म्हणजे आष्टी मतदारसंघ. आष्टी पाटोड्यामध्ये सुरेश धस यांचा तब्बल 25,000 ते 30,000च्या फरकाने विजय झालेला आहे. तेथे भीमराव धोंडे हे निवडून येण्याची शक्यता असताना देखील सुरेश धस यांनी तिथे बाजी मारलेली आहे आणि ते भाजपचे जिंकून आलेले उमेदवार आहेत. आणि त्यानंतर येतं ते म्हणजे गेवराई मतदारसंघामध्ये वन वे विजयसिंह पंडित यांची हवा चाललेली आहे. कारण की बदामराव पंडितांना तेवढं मताधिक्य विद्यमान आमदार असून देखील त्यांना तेवढं मताधिक्य पडलेलं नाही जेवढं विजयसिंह पंडितांना पडलेलं आहे. त्यांनी तब्बल 70,000ची लीड घेऊन विजयसिंह पंडित यांनी बदामराव पंडितांचा विजय खेचून आणलेला आहे. आणि त्यानंतर आहेत ते म्हणजे की सर्वांचं लक्ष वेधून राहिलेले बीडचा मतदारसंघ, ज्यामध्ये देखील अपक्षांची खूप चुरसुटी, ज्योतिताई मेटे झालं, अनिल जगताप झालं, कुंडली खांडे झालं, हे सर्व अपक्ष असताना देखील योगेश क्षीरसागर ज्यांना की जयदत्तांना क्षीरसागरनी देखील पाठिंबा दिलेला होता, असे योगेश क्षीरसागर यांचा देखील बीड मधून पराभव झालेला आहे. आणि तेथे संदीप भाया क्षीरसागर यांचा तब्बल 5,000च्या फरकाने विजय झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनल विषय खतरनाकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.